फाईन. सो काय बघितलं होतं आपण लास्ट लेक्चरमध्ये? सिलेक्टर्स. काय बघितलं होतं? सिलेक्टर्स. काल तुम्ही फिग्मा डिझाईन केला, बरोबर? सो काय शिकला तुम्ही फिग्मामधून? काय म्हटलं? बरोबर. एक मिनिट. मला फिग्मामध्ये प्रोटोटायपिंग हा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट. अजून एक पार्ट असतो फिग्मामध्ये जो खूप इम्पॉर्टंट असतो, तो म्हणजे रिस्पॉन्सिव्ह लेआउट्स. काय असतं? बरोबर. म्हणजे तुम्ही कशात पण ओपन करा, तर बाय डिफॉल्ट काय होणार आहे, त्या स्पेसिफिक साईजच्या वेने तो लेआउट अपिअर होईल. ओके. फिग्माचा ऍडव्हान्टेज असा असतो की तुमच्याकडे प्री डिझाईन आयडिया असते, म्हणजे तुम्हाला ऍझम्पशन नसतं करायचं. जस्ट फिग्मा मिळतो तुम्हाला, तुम्हाला ऍझम्पशन नसतो करायचं. मग आता क्वेश्चन असे की फिग्मा डिझाईन कोण करतं, तर मग डेव्हलपर करतो का? तर आन्सर एक काही ठिकाणी मध्ये करतो, पण तो डेव्हलपर युआय एक्स डेव्हलपर पण असतो. तसे युआय युएक्स डेव्हलपर असतात, ओके, ते फुल स्टॅक डेव्हलपर पण असू शकतो. जसं ओमकार आहे, तो ओमकार हा युआय युएक्स डेव्हलपर पण आहे आणि फुल स्टॅक डेव्हलपर आहे. आमचे जे प्रोजेक्ट असतात, मेजॉरिटी ऑफ द प्रोजेक्ट डिझाईन ओमकार करतो. ओके, मेजॉरिटी तोच डिझाईन करतो. त्यानंतर लाईक बाकी मग माझ्या इंडिया जर काही असेल तरच आम्ही अपडेट देतो. पण जे युआय बनतात, ते युआय खूप विचार करून बनवले जातात, की साईज, युजर कोण असणार आहे, त्याचा खूप विचार करावा लागतो की कोण यूज करणार आहे. मग त्यावेळी आणि लाईक जो पॅटर्न असतो, ज्याला थीम पॅटर्न म्हणतात, तो खूप मॅटर करतो त्यामध्ये. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण तेच पार्ट इथे बघणार आहे. लाईक जर माझ्याकडे फिग्मा आहे, मग त्या फिग्माचा यूज करून जर मला काही डिझाईन क्रिएट करायची तर ती कशी करू शकतो आपण, आणि तोच पार्ट आता लर्न करणार आहे. ठीक आहे. ओके. सो सर्वात आधी आपण काय करूया, मी तुम्हाला एक फिग्मा शो करेन. ओके, जस्ट आय विल ऍड दॅट वन. काल काही सॅम्पल दाखवले ओमकारने तुम्हाला फिग्माचे? दाखवले होते का? त्यामध्ये हा पण सॅम्पल असू शकतो.
ठीक. लिंक एक्सपायर झाली ती. ठीक आहे, मी करून घेतो. ओके. सो काल जे फिग्मा तुम्ही डिझाईन केले, तर तसंच आपल्याकडे एक फिग्मा आहे, ज्याचा यूज करून आपण वेबसाईट डेव्हलप करणार आहे. वी विल जस्ट डेव्हलप द एंटायर वेबसाईट. सो आता आपली जी वेबसाईट असणार आहे ती असणार आहे ब्लॉग वेबसाईट, ओके, ब्लॉग ऍप्लिकेशन. But like in the last CSS lecture, we have only seen the box model. तर बॉक्स मॉडेलच्या किती प्रॉपर्टीज असतात? 5 प्रॉपर्टीज. कोणते कोणते असतात? मार्जिन, पॅडिंग, बॉर्डर, हाईट. तर मग मार्जिन आणि पॅडिंग मध्ये काय डिफरन्स आहे? एलिमेंट 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 फिग्मा मध्ये ते कॉम्पोनंट असतो, HTML मध्ये एलिमेंट असतो, आणि रिॲक्ट मध्ये परत आपण कंपोनंट शिकणार. पण इथे मार्जिन जे असते ती बॉक्सच्या सराउंडिंगला देते. जर तुम्हाला एलिमेंट थोडं लक्षात नसतं तर बॉक्स म्हटलं तरी चालतं. बॉक्सच्या सराउंडिंगला जी स्पेस असते त्याला काय म्हणतात? आता आजचं लेक्चर जे आहे यामध्ये आपण काही इम्पॉर्टंट फॅक्टर समजून घेणार आहे. ओके, अँड द व्हेरी फर्स्ट फॅक्टर विच वी आर गोइंग टू लर्न, so the very first factor which we are going to learn is display. ओके, तर आजचे जे लेक्चर आहे त्यात आपण डिस्प्ले डिस्कस करणार. वी विल डिस्कस रिगार्डिंग द डिस्प्ले. ओके, सो व्हॉट आर डिस्प्लेज? काय असतात डिस्प्ले? कोण सांगेल मला? ओके, सो जेव्हा पण तुम्ही कोणतं पण बटन किंवा एलिमेंट बघता तो नॉर्मली तुमचा डिस्प्लेच असतो, स्क्रीन. ओके, बट प्रत्येक एलिमेंटमध्ये व्हेरिएशन्स आहेत. जसं इनलाईन एलिमेंट आणि ब्लॉक एलिमेंट असतं. काय डिफरन्स आहे इनलाईन एलिमेंट आणि ब्लॉक लेवल एलिमेंट मध्ये? जो ब्लॉक एलिमेंट असतो त्याचा प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा त्याचं फीचर काय? इट युजेस 100% विड्थ, राईट? वेअर एज इनलाईन एलिमेंट, ओके, हा, विड्थ इज ऑटो. अजून काही डिफरन्स असतो त्यांच्यामध्ये? तर आन्सर येस, डिफरन्स आहे. हे जे ब्लॉक लेवल एलिमेंट असतात यांना तुम्ही कस्टमाइज विड्थ आणि हाईट देऊ शकताय. ओके, सो यू कॅन चेंज विड्थ अँड हाईट. यू कॅन चेंज विड्थ अँड हाईट. पण जे इनलाईन एलिमेंट असतात, त्यांची तुम्हाला विड्थ आणि हाईट चेंज करता येत नाही. ओके, सो नॉट ऍप्लिकेबल फॉर विड्थ आणि हाईट, ऍप्लिकेबल नाहीये. अजून काय चेंज असतो? बॉक्समध्ये आपण पॅडिंग बघितलेली होती, राईट? तर पॅडिंग डझंट वर्क परफेक्टली. तर हे जे ब्लॉक लेवल एलिमेंट असतात यात पॅडिंग इज सपोर्टेड. ओके, इथे पॅडिंग पूर्ण सपोर्ट होत नाही, सो पार्शियल सपोर्ट असतो. पॅडिंग इज पार्शियली सपोर्टेड. ओके, त्यानंतर मार्जिन जे असते इथे मार्जिन सपोर्ट आहे, पूर्ण सपोर्ट असतो मार्जिनचा. बट जे इनलाईन एलिमेंट असतात त्यांच्यामध्ये मार्जिन जे असते, ओके, मार्जिन ही फक्त लेफ्ट अँड राईट लाच होते. सपोर्ट कसा असतो मार्जिनचा?
लेफ्ट राईटला सपोर्ट असतो. ओके, सो असा एक मेजर डिफरन्स आहे इन बिटवीन ब्लॉक लेवल एलिमेंट अँड इनलाईन एलिमेंट. मग लाईक सपोज आपल्याला एक मेनू डिझाईन करायचा आहे. लाईक लेट्स टेक एन एक्झाम्पल, हा हेडर आहे आणि या हेडर मध्ये तुम्हाला मेनू क्रिएट करायचे. काय करायचं आपल्याला? मेनूज क्रिएट करायचे, जसं की लाईक होम, ओके, त्यानंतर अबाउट अस, टीम, प्रोजेक्ट, या प्रकारे जर तुम्हाला मेनू डिझाईन करायचा असेल, त्याचबरोबर तुम्हाला लेफ्ट साईडला लॉग इन किंवा क्रिएट अकाउंट असे दोन ऑप्शन द्यायचे. लॉग इन किंवा क्रिएट अकाउंट असे ऑप्शन तुम्हाला लेफ्ट साईडला द्यायचे. मग जर अशा प्रकारचा जर UI क्रिएट करायचा असेल तर तो कसा करू शकतो आपण? सो फॉर दॅट वी नीड टू लर्न डिस्प्ले, कारण इनलाईन आणि ब्लॉक आपण यूज नाही करू शकत रेग्युलर. ओके, मग जर मला डिझाईन करायचे तर डिझाईन करण्यासाठी डिस्प्लेचे दोन प्रकार असतात. ऍक्च्युली 3 असतात, पण आपण तो आता 2च यूज करतो. वन इज कॉल्ड ॲज अ ग्रिड सिस्टम अँड अनदर इज कॉल्ड ॲज अ फ्लेक्स सिस्टम. तर यापैकी जे आता नवीन फ्रेमवर्क आले हे मॅक्झिमम करून फ्लेक्सचा यूज करतात, कारण फ्लेक्स शिकणं आणि समजणं थोडं सोपं आहे. ओके, ग्रीड पण शिकणं सोपं आहे, बट ग्रीडमध्ये कॅल्क्युलेशन येतात आणि ग्रीडचा यूज जर तुम्हाला समजला नाही, जसं रो स्पॅन आणि कॉल स्पॅन प्रॉपर आलं नाही तर टेबल मिसमॅच होईल. तसाच ग्रीडचा सिनेरिओ असतो. सो इन आवर डिस्प्ले वी आर गोइंग टू लर्न डिस्प्ले विथ फ्लेक्स बॉक्स किंवा फ्लेक्स सिस्टम. ओके, तर मध्ये फ्लेक्स सिस्टम काय असते पहिले हे समजून घेऊया. सो नाउ लेट्स अंडरस्टँड हाऊ द लेआउट विल. ओके, थोडं थेरोटिकली समजून घेऊ. एक तुम्हाला थेरोटिकली कळालं की तेच आपण प्रॅक्टिकली यूज करणार. सो आता फ्लेक्स मध्ये कशा प्रकारे कन्सेप्ट? फ्लेक्स मध्ये फक्त दोनच पार्टी असतात. एक असतो पॅरेंट आणि एक असतो चाइल्ड. सपोज बाय डिफॉल्ट जर मी काही चाइल्ड क्रिएट केले तर ते कसे प्रिंट होणार आहे? वन बिलो अनदर असेच प्रिंट होणार आहे. सो लेट्स से दॅट आय जस्ट वॉन्ट टू हँडल, किंवा मला हे असे मूव्ह करायचे, किंवा असं असू शकतंय ना की हे जे एलिमेंट आहे, हे जे एलिमेंट आहे, ओके, हे तुम्हाला सेंटरला मूव्ह करायचे असतील, एंडला मूव्ह करायचे असतील, असं पण असू शकतोय ना, किंवा असं पण मूव्ह करायचं असेल, किंवा असं पण असू शकतोय की हा एक एलिमेंट आहे, असं पण असू शकतोय की हा एक एलिमेंट आहे आणि तुम्हाला हे दोन एलिमेंट राईट साईडला मूव्ह करायचे, असं पण होऊ शकतोय. बरोबर की नाही? सो द क्वेश्चन इज, मग फ्लेक्स याला कसं मॅनेज करतो? सो लेट्स अंडरस्टँड. तर फ्लेक्स मध्ये फक्त दोन पार्टीज असतात. एक असते पॅरेंट आणि एक असतो. तर करंटली आपल्याकडे किती चाइल्ड इथे? व्हेरी गुड. किती चाइल्ड्स आहे? 3 चाइल्ड. ओके, तर 3 चाइल्ड आहेत. तर टेक्निकली याला आपण कंटेनर म्हणतो. काय म्हणतात? कंटेनर. हा कोणता कंटेनर आहे? तर हा फ्लेक्सचा कंटेनर आहे. कोणता कंटेनर आहे? फ्लेक्स. मंडे. ठीक आहे, कॉल नको. ओके, आणि इथे असतो आपला जो चाइल्ड असतो त्याला टेक्निकली म्हणतात फ्लेक्स आयटम. काय म्हणतात? फ्लेक्स आयटम. म्हणजे फ्लेक्स मध्ये कसं असतं, फ्लेक्स कंटेनर असतो
आणि फ्लेक्स आयटम असतो. आता असं पण होऊ शकतंय की तुम्ही एक UI क्रिएट करताय आणि त्याच्यामध्ये या प्रकारे थोडासा UI तर आता इथे किती रिलेशनशिप असू शकताय? दिसायला 3 पण ऍक्च्युली 2च असतात. हा कंटेनर, फ्लेक्स कंटेनर, ओके. आणि हा काय झाला आतला? हा फ्लेक्स पॅरेंट, सॉरी फ्लेक्स आयटम. बट हा फ्लेक्स आयटम कोणासाठी आहे? त्या बाहेरच्या कंटेनरसाठी. बट हा सुद्धा एक कंटेनर आहे आणि याचा चाइल्ड कोण आहे? समजलं का कसं आहे? म्हणजे आतला हा फ्लेक्स आयटम आणि फ्लेक्स कंटेनर दोन्ही पण रोल प्ले करतोय. म्हणजे हा तुमचा फ्लेक्स कंटेनर आहे, त्याचा हा चाइल्ड. पण असं पण करता नाही की हा फ्लेक्स कंटेनर परत त्याचा हा चाइल्ड. जसं रिलेशनशिप असतात. फॉर एन एक्झाम्पल सपोज माझे वडील आहे, तर माझ्या वडिलांचा मुलगा मी, तर मला पण मुलगा आहे. मग मी माझ्या मुलाचं काय झालो? पॅरेंटच झालो ना. ओके, ते याच्यात ग्रँड पॅरेंट हा प्रकार येत नाही. फक्त 2च पाळल्या. एक असतो पॅरेंट आणि एक असतो सन. तर मी पॅरेंट पण आहे आणि मी सन पण आहे. येते का लक्षात? हा कन्सेप्ट इथे लक्षात घ्या. असे रिलेशनशिप पॅरेंट चाइल्ड कंटिन्युअस असतात. ओके, हे समजलंय का? व्हेरी गुड. आता नॉर्मल जर बघितलं, सपोज तुम्ही पण किंवा मी पण घ्या, तर पॅरेंटकडे खूप पॉवर असते, लाईक सुपरमॅन. ते पूर्ण कंट्रोल करू शकते आपल्याला, बरोबर का नाही? आता असंही करायला गेलं नसतं, जायदाद म्हणून काढून टाकलं असतं. त्यांच्याकडे पॉवर आहे. ओके, जशी पॅरेंटकडे पॉवर असते. सपोज असं बघा की तुम्ही लाईक 8-9 पर्यंत तुम्ही तेवढे मॅच्युअर नव्हता, जेवढे आज आहे. येस ऑर नो? मग तुमचे डिसिजन कोण घेत होतं? मॅक्झिमम करून पॅरेंट घेत होते. पण तुमच्याकडे ट्रिक होत्या की कसं डिसिजन त्यांचे चेंज करायचे. पण लाईक मॅक्झिमम डिसिजन तेच घेत होते की लाईक पिकनिकला जायचं का नाही, गॅदरिंग मध्ये पार्टिसिपेट करायचं का नाही, राईट? एखादी कॉम्पिटिशन आहे किंवा शेजारच्याचा मुलगा जातोय ऑलिम्पियाडसाठी, तर मग ऍडमिशन घ्यायचं का नाही, हे डिसिजन कोण घेत होतं? पॅरेंट्स. राईट ऑर रॉंग? सो इन द सेम वे, हा जो फ्लेक्स कंटेनर आहे हा एक पॅरेंट आहे. अँड पॅरेंट कम्स विथ द पॉवर. पॅरेंट कम्स विथ द पॉवर. पण त्यानंतर सपोज तुम्ही कॉलेजला आलात, तुम्ही आता स्वतःचे पण डिसिजन घेऊ शकताय ना. सपोज हेअरस्टाईल कशी हवी, स्पेक्स कशा टाईपचा घालायचा आहे, शूज कसे घ्यायचे, हे सर्व मित्र कसे बनवायचे. घरचे सांगता का नाही असाच मित्र बनव? सांगता ते, पण आपल्या मनावर आहे ना की बनवायचे कसे, बरोबर की नाही? म्हणजे फ्लेक्सच्या आयटमला पण एक काय आहे, डिसिजन घेण्याची पॉवर आहे, पण ती तेवढी नाही जेवढी पॅरेंटला असते. ओके, माझा क्वेश्चन असा आहे की फ्लेक्स कंटेनर मध्ये असे कोणते कोणते पॉवर असतात? तर चला ते पॉवर समजून घेऊया. सर्वात पहिली पॉवर असते डिस्प्ले ऍज अ फ्लेक्स. कोणती पॉवर असते? तो एलिमेंटला फ्लेक्स मध्ये कन्वर्ट करू शकते. फ्लेक्स म्हणजे फ्लेक्झिबल बॉक्स. सेकंड असते फ्लेक्स डिरेक्शन. काय असते? फ्लेक्स डायरेक्शन. ओके, नेक्स्ट असते फ्लेक्स रॅप. ओके, फ्लेक्स रॅप. त्यानंतर असते जस्टिफाय कॉन्टेक्ट. त्यानंतर असते अलाइन कॉन्टेक्ट आणि अलाइन. ओके, हे असतात फ्लेक्स कंटेनरच्या पॉवर्स. मग तशाच फ्लेक्स आयटमच्या पण पॉवर असतात. कोणते कोणते असतात? फ्लेक्स ग्रो,
ओके, फ्लेक्स श्रिंक. त्यानंतर असतात फ्लेक्स बेसिस. ओके, त्यानंतर सेल्फ अलाइन. तर ह्या खूप कॉमन पॉवर्स आहेत ज्या फ्लेक्स आयटम कडे असतात. पण जर फ्लेक्स आयटम फ्लेक्स कंटेनर झाला तर परत त्या पॉवर त्याला मिळतं. हे लक्षात घ्या. तर फ्लेक्स कंटेनर कडे कोणते कोणते पॉवर असतात? डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स, फ्लेक्स डिरेक्शन, फ्लेक्स रॅप, जस्टिफाय कंटेंट, अलाइन आयटम्स, सॉरी अलाइन कंटेंट आणि अलाइन आयटम. तर फ्लेक्स आयटम कडे कोणते कोणते पॉवर असतात? फ्लेक्स ग्रो, ओके, फ्लेक्स श्रिंक, फ्लेक्स बेसिस आणि सेल्फ अलाइन. ओके, चला वन बाय वन आता याचं डिस्कस करूया. ह्या पॉवर म्हणजे प्रॉपर्टीज इन शॉर्ट. चला आता आपण प्रॅक्टिकली याचं इम्प्लिमेंटेशन बघू. So for this, first of all, we will open the project. So here I will just say day 5, CSS. Okay. And let's open this one with VS Code. झाले ओपन? Okay. So now, first of all, I will just I will say flex.css आणि एक फाईल क्रिएट करूया आपण flex.html. रेस्ट सर्व फाईल डिलीट करून टाका. Okay. Just I will create a very basic structure. Let's save it. Let's make a right click. Okay, that's right. So now, here just I will create a section. आणि या सेक्शनला आपण एक क्लास क्रिएट करूया आणि क्लासला मी नेम देईल पॅरेंट. ओके, आता या पॅरेंटच्या अंडरमध्ये काही चाइल्ड्स क्रिएट करूया. सो आय विल क्रिएट वन मोर सेक्शन अँड जस्ट आय विल से देर विल बी अ चाइल्ड मल्टिप्लाय बाय 4. तरी आपण 4 सेक्शन्स क्रिएट केले, राईट? हियर जस्ट आय विल से child 1, child 2, child 3,
आणि चाइल्ड 4. Okay, so now if I just go to CSS, first आपण लिंक ऍड करूया CSS ची. CSS आणि CSS प्लस. सो आता हा पॅरेंट आहे. आता या सर्वात स्टार्टिंगला काय करायचं आपल्याला, तर का आपण स्टार यूज केला होता, याला काय म्हणतात, ऍस्ट्रिक नाही, काय म्हणतात, युनिव्हर्सल सिलेक्टर्स. युनिव्हर्सल सिलेक्टर. सो इथे आपण 2 प्रॉपर्टी यूज करणार. एक असेल बॉक्स साइजिंग ॲज आणि दुसरे असेल हा कोड पाठच करून ठेवायचा, हा सर्व ठिकाणी लागतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट असेल पॅरेंट. आणि अजून एक काय आपला, तर चला आता चाइल्डला आपण काय करूया, विड्थ सेट करू. विड्थ ॲज लेट्स से 20%. ओके, आणि हाईट सेट करेल मी, हाईट ॲज 100 पिक्सल. हाईट किती सेट करेल, 100 पिक्सल. जस्ट आय विल से बॉर्डर 1 पिक्सल सॉलिड ब्लॅक. And let's save it. Now you will see they are one below. मग मला जर हे सर्व एकाच लाईन मध्ये जर आणायचे, तर त्या केसमध्ये काय करणार आपण, या चाइल्डचा पॅरेंट कोण आहे, पॅरेंट क्लास. सो जस्ट आय विल से डिस्प्ले ॲज अ, आले एका लाईन मध्ये, डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स. मग आता बाय डिफॉल्ट जे फ्लेक्स असतात ते तुम्हाला कोणत्या डिरेक्शन मध्ये दिसत आहे, लेफ्ट टू राईट, म्हणजे एक सिंगल रो आहे, राईट, मल्टिपल रो आहे का एकच रो आहे, सिंगल रो. तर बाय डिफॉल्ट त्यांची डिरेक्शन असते ती असते रो. तर मला जर परत एकाखाली एक हवे, तर त्या केसमध्ये प्रॉपर्टी आपण अजून एक यूज करू शकतो, ज्याला म्हणतात फ्लेक्स डिरेक्शन. आणि त्याला आपण परत कॉलम सेट करू शकतो. बट त्याची डिफॉल्ट प्रॉपर्टी काय असते, रो. सॉरी, डिफॉल्ट व्हॅल्यू काय असते, फ्लेक्स डिरेक्शनची रो असते. तरी लक्षात आहे, एक डिफॉल्ट व्हॅल्यू असते आणि एक चेंज पण करू शकतो आपण. सो हियर वी गेट अ रो as डिफॉल्ट. रो काय आहे, डिफॉल्ट आहे. आणि याला तुम्ही काय करू शकताय, कॉलम मध्ये पण घेऊ शकताय. इव्हन त्याचा कॉलम रिव्हर्स पण करता येतो, पण रिव्हर्स मॅक्सिमम करून यूज करत नाही आपण. किंवा रो रिव्हर्स पण आहे, पण त्याचा यूज होत नाही. सो यू कॅन जस्ट मेक अ कॉलम ऑर अ रो ऑफ इट. ओके, सो लेट्स कीप इट ॲज अ रो. मग आता मला सांगा, पॅरेंट किती एरिया ऑक्युपाय करतोय आता करंटली, हा पण किती साईज काय असेल, पॅरेंट किती एरिया ऑक्युपाय करतात तुमच्या आयडियाने, 100%. हा, व्हेरी गुड. सो जर इथे आपण बॅकग्राऊंड कलर जर घेतला, लाईक लाईट कलर घेऊया, यू विल सी वन थिंग दॅट पॅरेंट आणि इथे या चाइल्डला बॅकग्राऊंड कलर ॲज अ व्हाईट सेट. ओके, तर बघा, जेवढी चाइल्डची हाईट तेवढीच पॅरेंटची हाईट असते. म्हणजे पॅरेंटला डिफॉल्ट हाईट असते का, पॅरेंटला डिफॉल्ट हाईट असते का, नसते. एक मिनिट.
चला इकडे बोलू. झोमॅटोवर मागवले का? ओके. सो बाय डिफॉल्ट पॅरेंटला काय असते, जी चाइल्डची हाईट आहे तीच असते. ओके. मग मला जर हे सर्व जे चाइल्ड आहे यांची साईज जर कमी करायची असेल, लेट्स मेक इट 15%. किती करणार आपण? 15% करणार. सो जर मी 15% केली तर आता आपल्याला ब्ल्यू कलर जो आहे बॅकग्राऊंडचा तो अजून जास्त दिसतोय. ओके. लेट्स चेंज द कलर ऑफ चाइल्ड फ्रॉम ब्लॅक टू व्हाईट टू जस्ट यूज मजेंटा. ओके. आणि जो त्यांचा टेक्स्ट कलर आहे तो कलर काय करणार आपण? व्हाईट. दिसतंय का ते? कलर चेंज करून सेम. सो नाउ लेट्स से की मला हे सर्व एलिमेंट सेंटरला मूव्ह करायचे. कसे मूव्ह करायचे? आणि मला सांगा सेंटरला मूव्ह करतोय म्हणजे कसं आहे, हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकली? हॉरिझॉन्टल येतं. हा. सो इफ आय वॉन्ट टू मूव्ह दिस एलिमेंट हॉरिझॉन्टली बाय डिफॉल्ट, मी वर्ड का वापरतोय? हॉरिझॉन्टली बाय डिफॉल्ट. सो वी विल यूज अ प्रॉपर्टी कॉल्ड एज जस्टिफाय कॉन्टेंट आणि मग त्याची व्हॅल्यू आपण यूज करणार सेंटर. झाले मूव्ह? ओके. ते जर मला राईटला करायचे असेल तर राईटला करायचं लेफ्ट यूज करायचं. व्हेरी गुड. सो वी कॅन यूज राईट. जर लेफ्ट लावायचं असेल तर बाय डिफॉल्ट लेफ्टच असतो. बट मला आता असं हवंय की हा एक चाइल्ड वन इथेच हवाय, चाइल्ड टू जो चाइल्ड फोर हा सर्वात एंडला गेला पाहिजे. आणि जे आतमध्ये जे दोन आहेत, चाइल्ड 3 आणि चाइल्ड 4, चाइल्ड 2 आणि चाइल्ड 3, यांनी एकमेकाला मॅप करून सेंटरला आले पाहिजे. म्हणजे दे विल ऑल्सो हॅव स्पेस बिटवीन देम, बट जस्ट दे विल मॅप विथ इट. म्हणजे चाइल्ड 1 आणि चाइल्ड 4 हे पूर्ण लेफ्ट राईट साईडला असते. सो इफ आय वॉन्ट सच अ काइंड ऑफ वन, वी कॅन जस्ट यूज space between, and now you will see all the elements are having all the elements are separated from each other. सर्व एलिमेंट कसे झाले? सेपरेट झाले. पण आता इथे जर बघितलं तर बघा, चाइल्ड टूच्या लेफ्ट साईडला स्पेस आहे, राईट साईडला स्पेस आहे. चाइल्ड थ्रीच्या लेफ्ट साईडला स्पेस आहे, राईट साईडला स्पेस आहे. पण चाइल्ड 4 च्या राईट साईडला स्पेस आहे का? आणि चाइल्ड 1च्या लेफ्ट साईडला स्पेस आहे का? जर असा स्पेस जर तुम्हाला द्यायचा असेल तर स्पेस बिटवीनच्या अगेन्स्ट मध्ये तुम्ही स्पेस अराउंड यूज करू शकताय. कसं यूज करणार? स्पेस अराउंड. आता स्पेस अराउंड कशी वर्क होते? ही स्पेस इथे मॅप होईल, म्हणजे जी लेफ्ट साईडला स्पेस आहे तेवढीच राईट साईडला आहे. इथे पण तसंच, जेवढी लेफ्ट साईडला स्पेस आहे तेवढीच राईट साईडला. ओके. सो ही जी स्पेस आहे ही प्रत्येक एलिमेंट लेफ्ट राईट साईडला मॅप करून घेत आहे. पण मला जर इक्वल स्पेस हवी, जसं इथे बघा स्पेस कमी दिसते, ते दोन्ही मध्ये जास्त दिसते. जर मला स्पेस इक्वल हवी, इन दॅट केस वी विल यूज स्पेस इव्हनली. आता प्रत्येक एलिमेंट मध्ये सेम स्पेस असेल. म्हणजे जस्टिफाय कॉन्टेंट काय करतो? लेफ्ट राईट सेंटर स्पेस बिटवीन, स्पेस इव्हनली आणि स्पेस अराउंड. तर किती ऑपरेशन परफॉर्म करू शकतोय? म्हणजे मुवमेंटचे किती? 6 ऑपरेशन. तर हे 6 ऑपरेशन आपण डेव्हलपमेंट मध्ये यूज करतो. ओके. वी यूज ऑल ऑफ देम. नाउ लेट्स से की मी इथं पॅरेंटला एक हाईट देतोय. हाईट किती देणार आहे आपण? फॉर एक्झाम्पल 400 पिक्सल.
सो आता मला सांगा, बाय डिफॉल्ट ते एलिमेंट कुठे आहे? व्हर्टिकली. व्हर्टिकली कसे येते? टॉपला सेट आहे. मला जर हे एलिमेंट मूव्ह करून सेंटरला आणायचे असतील तर बघा, आता मुवमेंट कशी असणार आहे? व्हर्टिकल. पूर्वी कशी होती? हॉरिझॉन्टल होती. जर मला व्हर्टिकल मुवमेंट जर करायची, इन दॅट केस वी विल यूज वन मोर प्रॉपर्टी कॉल्ड ॲज अलाइन आयटम्स. आणि बाय डिफॉल्ट अलाइन आयटम जे होतं ते फ्लेक्सच्या स्टार्टला होतं. कुठे होतं? स्टार्टला होतं. पण आपल्याला कसं हवंय ते? सपोज मला सेंटरला हवंय, सो वी कॅन यूज सेंटर. You will see element is moved to the center. Okay? And now, if I want to bring it to the end, bottom ला जर घ्यायचं असेल तर मी ते काय यूज करेल? फ्लेक्स. ज्याचा अर्थ काय होतो की फ्लेक्स मध्ये चाइल्डला तुम्ही फक्त पॅरेंटला प्रॉपर्टी सेट केलं का चाइल्डची मुवमेंट होते. अँड दॅट इज अ पॉवर ऑफ पॅरेंट. कारण आपण सर्व प्रॉपर्टी कुठे यूज केल्या? पॅरेंट मध्ये यूज केल्या. सो व्हेनेवर वी यूज अ फ्लेक्स, ऑलवेज रिमेंबर, फ्लेक्स मध्ये 4 प्रॉपर्टी सर्वात इम्पॉर्टंट असतात. डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स, फ्लेक्स डिरेक्शन, जस्टिफाय कॉन्टेंट आणि अलाइन आयटम्स. आता हे लक्षात कसं ठेवायचं? जस्टिफाय कॉन्टेंट, जस्टिफाय हा वर्ड आला, जस्टिफाय, तर समजायचं ते व्हर्टिकली काम करणार. आणि अलाइन हा वर्ड आला तर कसं काम करणार आहे? सॉरी, जस्टिफाय जर वर्ड आला तर हॉरिझॉन्टल काम करणार आहे. आणि जर अलाइन वर्ड आला तर कसं काम करणार आहे? व्हर्टिकल. म्हणजे थोडक्यात असं पकडा, जसा ए अलाइनचा, त्याला रिव्हर्स केला तर काय होतो? व्ही. तो व्हर्टिकली काम करेल आणि हॉरिझॉन्टली म्हणजे जाडा. ओके. जस्टिफाय कॉन्टेंट हा हॉरिझॉन्टलीच काम करेल. जस्टिफाय हा वर्ड आला तर तो हॉरिझॉन्टली डिफॉल्ट, आणि अलाइन वर्ड आला तर तो कसा आहे? बाय डिफॉल्ट व्हर्टिकल ऑपरेट करेल. डिफॉल्ट हा वर्ड महत्वाचा आहे. एकदा ट्राय करून बघा. ओके, लेट्स मूव्ह फॉरवर्ड. तर मग इथे आपण काय बघितलं? अलाइन आयटम्स. अलाइन आयटम्स हा व्हर्टिकली काम करतो. व्हर्टिकल म्हणजे टॉप, बॉटम आणि मिडल. जर मला एलिमेंट सेट करायचं असेल व्हर्टिकली तर त्या केसमध्ये काय यूज करणार आपण? अलाइन आयटम्स. ओके. तर ह्या टोटल 4 प्रॉपर्टीज ज्या तुम्हाला माहितीच हवे. डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स, फ्लेक्स डिरेक्शन, ओके, जस्टिफाय कॉन्टेंट, अलाइन आयटम्स. तर मी याचा एक प्रिंटेड पेपर इथे चिपकवणार आहे. तो दररोज बघायचा आणि तो पाठ जरी गेला तरी चालेल, कारण फ्लेक्स आलाच पाहिजे. आणि मी डेली आल्यानंतर कोणाला पण रॅन्डमली मागच्या लेक्चरचे 2-3 प्रश्न विचारणार प्रिपरेशनसाठी. कारण मला तुम्हाला प्रोजेक्ट असाइन करायचे, त्या प्रोजेक्टचे फिग्मा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. त्यामुळे त्याची तयारी प्रॉपर करा. येतं एक लक्षात? येल्लो. ओके, सो लेट्स रिझ्यूम इट बॅक. आता क्वेश्चन असा आहे की याची डिझाईन कशी करतात. सो लेट्स क्रिएट अ व्हेरी फर्स्ट डिझाईन. एक सर्वात बेसिक डिझाईन आपण क्रिएट करूया. डिझाईन अशी की मला मेनू क्रिएट करायचा. काय करायचं? आपल्या वेबसाईटचा मेनू. त्याला आपण सर्वात आधी ग्राफिकली डिझाईन करूया. वेबसाईट वरती जे हेडर असतं, कोणत्या वेबसाईटचं हेडर, त्यामध्ये तुम्हाला काय काय दिसतं बरं? नाही, हा, स्टार्टिंगला काय असतो? लोगो. त्यानंतर त्यानंतर मेनू स्टार्ट होतो. राईट. सो मेनू आपण लिहूया. कोणते कोणते मेनू असतात? त्यानंतर व्हेरी गुड, अबाउट अस, कॉन्टॅक्ट,
अजून हा लॉग इन जे असतं ते स्पेशल मेनू, परत एक वेगळा मेनू येतो. हा साइन, व्हेरी गुड. तर बघा लॉग इन आणि क्रिएट अकाउंट हे वर्ड मॅच होतात, पण साइन इन आणि साइन अप असं हवं इथं त्या. ओके, जेव्हा तुम्ही वेबसाईट बनवता वर्डिंग खूप मॅटर करतं. साइन इन साइन अप आणि लॉग इन क्रिएट अकाउंट असं हवं इथे. इथे जर मी म्हटलो साइन इन, तर मला काय हवंय? ओके, लॉग आउट वेगळं, साइन आउट वेगळं. ठीक आहे, मग आता हे मेनूज या प्रकारे असतात, किंवा असं पण असू शकतं. डिझाईन वरती डिपेंड. मग आपल्याला जर या प्रकारची जर डिझाईन हवी अशी, सपोज मला हुबेहूब असाच मेनू बनवायचा आहे, जिथे एक सर्कल आहे येलो कलरचं, होम अबाउट दस कॉन्टॅक्ट आहे आणि साइन इन साइन आउट, या प्रकारचा आपल्याला मेनू डिझाईन करायचा आहे. कसा करणार आहोत? मग यासाठी आपल्याला पहिलं स्ट्रक्चर समजून घ्यावं लागेल की हे बनवणार कसं. आता मला सांगा, हा काय तुमचा हेडर आहे, राईट? म्हणजे आपला पॅरेंट एलिमेंट कोण असणार आहे? हेडर. आता या हेडर मध्ये किती पार्ट आहे? कोणते कोणते? चार. कोणते कोणते पार्ट? हा हा, इथं बऱ्यापैकी कॅन्डिडेटनी गफलत घेतलं. आपल्या पेजला विचार करा की डिझाईन कशी, किती पार्ट आहे टोटल याच्यात? किती आहे? 5 नाही, नाही रे. हा एक, हा हा एक आहे आणि हा एक पार्ट, बरोबर. मग तुम्हाला सांगा लेफ्ट साईडला किती पार्ट आहे, राईट साईडला? मग हेडरच्या अंडर किती सेक्शन बनले पाहिजे? किती बनले पाहिजे? का बरं? हा, एक लेफ्ट साईडचा आणि एक राईट साईडचा. चला सेक्शन क्रिएट करूया. आता सांगा लेफ्ट साईडच्या सेक्शन मध्ये काय? हा, पहिलं काय? ब्रँड, बरोबर. त्यानंतर लिस्ट म्हणजे मेनू लिस्ट, बरोबर ना? असंच आहे ना आता, बरोबर. अबाउट आणि ओके. आणि राईट साईडला किती आहे? नाही, राईट साईडला सेक्शन मध्ये किती डेटा आहे? एकच आहे, अनऑर्डर लिस्ट. त्यात आयटम आहे अनऑर्डर लिस्ट, एल-आय, साइन इन आणि याला म्हणतात लेआउट फायनल झालं. म्हणून सेक्शन, हेडर हे लेआउट एलिमेंट. अलग लक्षात, लेआउट्स. आपल्याला हा विचार करावा लागतो की लेआउट कसं येतं. आता हे करायचं कसं? तर जसं आपण वर्किंग करणार, जे मी तुम्हाला शिकवल तसे डिझाईन बनवू. नंतर आपण अजून वेगवेगळे मेनूज डिझाईन करूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सेक्शन आयडेंटिफाय कशी करायची. ओके, इनिशियली थोडं कन्फ्युज होईल, तर मी जे शिकवतोय तसेच डिझाईन क्रिएट करा ऍज इट इज. नंतर मग तुमची कॅपेबिलिटी त्यामध्ये इम्प्रूव्ह होईल, कारण थिंकिंग ॲबिलिटी लगेच येत नाही एका दिवसात, आणि डिझायनिंग असा पार्ट येतो एका दिवसात कधीच येणार नाही. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स. याला थोडं डेडिकेशन, प्रॅक्टिस आहे. तो आता डिझाईन क्रिएट करायची मग, तर याच मॅपिंग करणार आहोत. सो द व्हेरी फर्स्ट हियर वी विल क्रिएट वन हेडर. ओके, याला कमिट करूया, काही आवश्यकता नाही. हेडर मध्ये किती पार्ट आहे? किती? बघा परत एकदा, किती पार्ट आहे? दोन सेक्शन आहे, राईट. पहिल्या सेक्शन मध्ये काय आहे? ब्रँड. मग काय करूया आपण, इथे एक पॅरेग्राफ टॅग देऊया आणि इथे मी ब्रँड बनवू. आणि सेकंड काय आहे? अनऑर्डर लिस्ट. तर मग अनऑर्डर लिस्ट क्रिएट करेल मी, त्याच्या आतमध्ये एल-आय मल्टिप्लाय बाय 3. पहिलं काय आहे? होम. पण ते असं नाही देते आपण,
ऍक्च्युली एल आय मध्ये काय करतो आपण, एक अँकर टॅग यूज करतो आणि त्याच्यामध्ये आपण होम ऍड करणार. सेकंड परत अँकर टॅग आणि त्यात काय ऍड करणार, अबाउट अस. आणि तिसरा कॉन्टॅक्ट. ओके. नेक्स्ट सेक्शन मध्ये काय असणार आहे बघा, काय नेक्स्ट सेक्शन मध्ये अनऑर्डर लिस्ट. परफेक्ट. सो इथे मी म्हणेल सेक्शन, नाही लॉग इन लॉग आउट तुम्ही अनऑर्डर लिस्ट घेऊ शकता. करू शकताय तुम्ही, पण बटन आपण आतमध्ये घेणार. लेआउट साठी जे मॅपिंग असते अनऑर्डर लिस्टची, बटन जरी तुम्ही घेतले पण त्याची मॅपिंग करण्यासाठी तुम्हाला लेआउट हवं असतं, त्यासाठी आपण अनऑर्डर लिस्ट यूज करतो. सो UL, ओके, LI. आता इथे तुम्ही दोन्ही पण यूज करू शकताय, अँकर एलिमेंट पण आणि बटन पण. सपोज जसं याला बटन हवंय, सो बटन ऍड करूया आपण. काय बटन, आणि दुसरं हा झाला तुमचा UI लेआउट. समजतोय का काही, इथे समजतोय का नाही, पण इथे कळलं याला डिवाइड कसं केलंय. ओके. आता प्रत्येकाला आपण काय करूया, थोडं क्लास ऍड करूया. तर हा काय पॅराग्राफ काय तुमचा, हा ब्रँड आहे तुमचा, बरोबर. सो ब्रँड नेम. त्यानंतर हा कोणता मेनू आहे तुमचा, सपोज हा मेन मेनू आहे तुमचा, राईट. सो मी ते क्लास ऍड करेल, मेन मेनू. ओके. आणि सेकंड अनऑर्डर लिस्ट आहे, हा कोणता लिस्ट आहे तुमची, सपोज युजर एरिया. युजर एरिया, सॉरी, युजर ऍक्सेस. त्याला मी युजर ऍक्सेस म्हणेल, म्हणजे युजर काय ऍक्सेस काय, लॉग इन करून डॅशबोर्डला जाईल किंवा रजिस्ट्रेशन करून परत तो लॉग इन करू शकतो. तो युजर ऍक्सेस. हे कोणतं बटन आहे, आणि हे दुसरं. तर आपण क्लासेस पण त्या नावानेच घेतले. ओके. त्यानंतर हा काय तुमचा मेन मेनू. मेन मेनूच्या अंडर जो असेल तो काय असेल, त्याचा मेन मेन्यू आयटम. मेन मेनू आहे, मग तो काय झाला, त्याचा मेनूचा काय झाला, आयटम. तर मग हा क्लास आपण सर्व ठिकाणी यूज करूया. ओके. आणि त्यानंतर हा जो तुमचा हेडर, याला क्लास ऍड करूया आणि याला मी नाव नेम काय देईल, हेडर सेक्शन. ओके. नेम तुम्ही वेगवेगळे देऊ शकताय, फक्त मी दिलंय असं. आता या दोन्ही यांना का बरं क्लास नाही दिला, त्याचं रिझन असं आहे की हे फक्त आपण सेपरेशन करण्यासाठी यूज होणार, तर त्याचा असा मेजर इम्पॅक्ट काहीच नाही त्या एलिमेंटचा. ओके. सो बघा, आपण क्लासेस कसे डिफाईन केले, जसं त्याचा यूज आहे तसे केले. इथे मी ब्रँड डॅश नेम यूज करेन. आता सर्व एकाच पॅटर्न मध्ये येत आहे. ओके. मग आता हे टेस्ट कसं करायचं, तर खूप सिम्पल आहे. सर्वात आधी आपण काय करणार आहे, इथे मी हेडर यूज करेल आणि या हेडरला जस्ट बॉर्डर अप्लाय करेल, 1 पिक्सल सॉलिड ब्लॅक. तर तुम्हाला लेआउट दिसेल. किती एरिया कव्हर करतोय हा, 100. बरोबर, 100%. व्हेरी गुड. मग चला आता नेक्स्ट, आता सेक्शन आहे हा. ओके. हा एक सेक्शन आहे, त्यानंतर पॅराग्राफ आहे. सो व्हॉट वी विल डू, द व्हेरी फर्स्ट, जस्ट आय विल से डिस्प्ले ॲज अ. तर बघा, हे दोन एका साईडला आले आणि हा नेक्स्ट आला त्यांच्या. मला तर या दोन्ही मध्ये स्पेस हवी, तर काय यूज करावं लागेल आपल्याला, स्पेस बिटवीन. स्पेस बिटवीन कशाची व्हॅल्यू आहे,
So just I will say justify content space between. झालं स्पेस झालं. आता इथे एक सिनेरिओ आहे. सिनेरिओ असा आहे की हा ब्रँड पॅरेग्राफ आहे, त्यामुळे तो पूर्ण एरिया कव्हर करतो आणि मग होम अनऑर्डर लिस्ट आहे. आता मला हे दोन एका सोबत दुसरे सेट करायचे, तर कसं करणार आपण? हे कोणाचे चाइल्ड आहे? ब्रँड आणि मेन मेनू सेक्शनचे चाइल्ड आहे. ओके, मग मला जर या सेक्शनला टार्गेट करायचं, आता आपल्याला इथे क्लास ऍड करावा लागेल. आणि क्लास काय करेल मी इथे? जस्ट मी इथे म्हणेल लेफ्ट सेक्शन, कारण दोन सेक्शन आहे आपले. सो लेफ्ट सेक्शन. ओके, लेट्स कॉपी दिस. आणि ह्या लेफ्ट सेक्शनला आपण काय करूया? डिस्प्ले ॲज अ, दॅट्स इट. आले नेक्स्ट विच अदर? आले? हा, आता बघा, हा मेनू आहे आपल्याकडे आणि तो पण एक मेनू. हे दोन्ही काय आपले? अनऑर्डर लिस्ट आहे. काय? अनऑर्डर लिस्ट आहे. तर आता या अनऑर्डर लिस्टचे मला कॉमनली डॉट्स काढून टाकायचे. काय करायचं? अनऑर्डर लिस्टचे डॉट्स काढायचे. सो मग इथे तुम्ही डायरेक्टली युएल यूज करू शकताय. आता हा युएल का बरं यूज करायचा? त्याचं रिझन असं आहे की आपल्याकडे फक्त आपल्याला मेनू डिझाईन करायचा असो, बट फ्युचरमध्ये असं डायरेक्टली यूज नाही करते आपण, पण इथे यूज करूया. इथे काय म्हणणार आपण की जे डॉट आहे ती त्याची लिस्टची स्टाईल आहे. जसं मला सपोज लिस्टची स्टाईल रोमन लेटर हवी, लोअर रोमन, तर बघा दोन्ही पण रोमन लेटर मध्ये कन्वर्ट होत आहे. जर मला 1 2 3 4 हवंय, तर कसं करणार आपण? लिस्ट स्टाईल डेसिमल, तो 1 2 3 4 असेल. मला जर स्टार्टिंग 0 हवी असेल, तर आपल्याकडे डेसिमल लँडिंग 0 आहे. तर बघा, नंबर सिस्टीम तुम्हाला हवी तशी करू शकताय, पण आपल्याला हे हवंय का? नाही. मग ते त्याला स्पेसिफिक टार्गेट करायचं, मग क्लास लावायचा. पण आता आपल्याला कॉमनली काढायचं आहे. सो इथे आपण काय करणार आहे? जस्ट आय विल से नन. नननी काय होणार आहे? ते गायब होतं. आणि असंच आपल्याला हवंय, बरोबर. आता अजून एक पार्ट टार्गेट करायचं. बघा, हे 1 बिलॉंग मध्ये मला एकाच रो मध्ये आणायचंय, तर काय करावं लागेल आपल्याला? परत रो मध्ये आणायचंय, बट टार्गेट कोणाला करावं लागेल? व्हेरिएबल. इथे आपण काय म्हणणार? डिस्प्ले ॲज अ, आले एका लाईन मध्ये. जसं आपल्याला हवंय तसं ऑपरेशन परफॉर्म होतंय का? होतंय. बट आता हे जे ब्रँड नेम आहे ते थोडस जास्त राईट लेफ्ट साईडला आहे. सो आपण काय करूया? तो जो हेडर आहे त्या हेडरला लेफ्ट आणि राईट साईडने थोडी स्पेस, इंटरनल स्पेस क्रिएट करूया. त्या इंटरनल स्पेस साठी काय करावं लागेल आपल्याला? हाच स्पेस द्यायची मला, इंटरनल स्पेस. बॉक्स मध्ये आपण काय शिकले? हा, काय यूज करावं लागेल? पॅडिंग. बघा, ते जे स्पेसिंग आहे, जस्टिफाय कॉन्टेंट स्पेसिंग लेफ्ट राईट, ते फक्त एक्स्ट्रीम स्पेस क्रिएट करण्यासाठी. पण जर मला कॅल्क्युलेटेड स्पेस हवी, त्याला मग आपल्याला पॅडिंग आणि मार्जिनच यूज करावं लागतं. आता मला हेडरच्या आतमध्ये स्पेस क्रिएट करायची, तर काय यूज करावं लागेल? पॅडिंग. सो त्या हेडर मध्ये जाऊया आणि मी म्हणेल पॅडिंग, आणि इथे मी म्हणेल लाईक पॅडिंग 10 पिक्सल. झाली पॅडिंग ग्रेड. बट मला काय हवंय? जर मी इथे एकच पॅडिंग यूज जर केली, सपोज मी इथे 20 पिक्सल म्हणतो, तर इथे एक प्रॉब्लेम असा येतोय, तो साऱ्या साईडने मॅपिंग करतोय. मला असं नकोय. टॉप बॉटमने 20 पिक्सल, बट लेफ्ट राईटने मला 60 पिक्सलची पॅडिंग हवी. कसं हवंय? टॉप बॉटम कसं हवंय? लेफ्ट राईट. असं जर हवं असेल तर इथे आपण एक व्हॅल्यू यूज न करता, कारण ही एक व्हॅल्यू कशी अप्लाय होती? ही 4 साइड अप्लाय होती. कशी होती? टॉप
राईट, बॉटम, लेफ्ट. बट आपल्याला कसं हवं आहे, लेफ्ट राईटला मला सेम सेम व्हॅल्यू हवी आणि टॉप बॉटमला सेम व्हॅल्यू हवी. म्हणजे थोडक्यात असं हवंय मला की टॉप आणि बॉटमला सेम व्हॅल्यू हवी आणि लेफ्ट आणि राईटला काय हवंय आपल्याला, सेम व्हॅल्यू हवी. मग इथे पॅडिंग अशी यूज न करता आपण काय करूया, पॅडिंगच्या दोन व्हॅल्यू यूज करूया. जी फर्स्ट व्हॅल्यू आहे ती कशाला अप्लाय होईल आणि जी सेकंड आहे ती. सो मी म्हणेल मला टॉप आणि बॉटम 20 पिक्सल हवंय, बट लेफ्ट राईट 60 पिक्सल हवंय. सो नाव यू विल सी इट विल गेट अप्लाय टू इन दॅट. समजतंय का? ते करू शकताय. मग जर मी 4 व्हॅल्यू जर तुम्ही यूज केल्या, 4 व्हॅल्यूज, तर ते कसं होईल, टॉप, राईट, बॉटम आणि लेफ्ट ते सायकल मध्ये रन होईल. 4 व्हॅल्यू जर यूज केल्या तर वेगवेगळ्या साईडला तुम्ही देऊ शकता. म्हणजे जर एक व्हॅल्यू यूज केली तर सर्वांना कॉमन लागते. ओके, 2 व्हॅल्यूज यूज केल्या तर अपोजिट साईडला अप्लाय होतं. आणि जर मी 4 व्हॅल्यूज यूज केल्या तर इंडिव्हिज्युअल अप्लाय होतं. पण ती कशी होते, पहिली व्हॅल्यू टॉपला, दुसरी व्हॅल्यू राईट, बॉटम आणि लेफ्ट, क्लॉक सारखी. ओके, सो नाउ यू कॅन सी इट वर्क्स. इथपर्यंत काही क्वेश्चन नाही. मग मला आता हा ब्रँड आहे, आता इनिशियली तर आपल्याला फॉन्ट वगैरे काही माहितीच नाही, बट मला हे माहिती आहे की ह्या एल आय मध्ये मला गॅप जर हवा असेल तर काय यूज करावं लागेल, कॅल्क्युलेटेड गॅप. काय यूज करावं लागेल, जिथे कॅल्क्युलेटेड गॅप आहे तिथे काय यूज करावं लागेल आपल्याला, मार्जिन. बरोबर. मग आता मला सांगा कोणता क्लास आपण अप्लाय केला आहे. इथे तुम्हाला एल आय ला कोणता क्लास दिसतोय, काय दिसतोय, तो क्लास आपण कॉल करूया. कोणतं, नाही तुम्हाला आयटम मध्ये गॅप हवाय ना, तो पूर्ण याला गॅप करेल. पूर्ण एल आय ला गॅप नाही करायचं आपल्याला, इंडिव्हिज्युअल आयटमला मला गॅप द्यायचा आहे. तर त्यामुळे आपल्याला काय हवंय, मेनू आयटम. जस्ट मी म्हणेल मार्जिन. आता बघा मार्जिन आपल्याला कशी हवी, टॉप बॉटम हवी का, लेफ्ट राईट हवी. तर मी म्हणेल टॉप बॉटम नकोय, पण लेफ्ट राईट किती हवी, सपोज 10 पिक्सल. बनला गॅप. असंच मला साइन इन आणि साइन आउट मध्ये हवाय. तर यासाठी साइन इन आणि साइन आउट साठी आपल्याकडे आहे का काही, नाही. तर मी याला पण तेच नेम देईन. बट हा कोणता आहे माझा, नाही, हा माझा युजर ऍक्सेस आयटम आहे, कारण त्याच्या क्लासचं नाव काय. हा कोणता आयटम झाला, युजर ऍक्सेस आयटम. सो लेट्स कॉपी इट. आणि आपण एक कन्सेप्ट बघितला होता, जर मला सिमिलर लॉजिक हवंय पण माझे सिलेक्टर अलग अलग आहे, तर कोणत्या टाईपचा सिलेक्टर यूज करू शकतोय आपण, ग्रुप सिलेक्ट. म्हणजे दोन्हींना पण सेम मार्जिन असेल. झाला क्रिएट. बट खरोखर ही वेबसाईट अशी वाटते का व्यवस्थित, नाही वाटत. मग जर याला मला डेकोरेटिव्ह करायचं असेल तर यासाठी तुम्हाला नेक्स्ट कॉन्सेप्ट शिकावा लागेल, तो म्हणजे टेक्स्ट प्रॉपर्टीज, जे आपण मंगळवारी शिकणार. त्यामध्ये आपल्याला हे समजेल की फॉन्ट कसा अप्लाय करायचा, त्यामध्ये टेक्स्ट डेकोरेशन, हे अंडरलाईन मला काढायची, हे बटन मला डिझाईन करायचं, याला आपण प्रिसाइजली कसं डिझाईन करू शकतो. बटनची डिझाईन आपण बघितली, पण त्याला आपण अजून चांगल्या प्रकारे डिझाईन करू शकतो, शॅडोज ऍड करू शकतो. आणि इथे आपण अजून एक कन्सेप्ट शिकणार आहे, होर इफेक्ट्स, जे डिझायनिंगसाठी इम्पॉर्टंट असतात. ओके, तर ही तुमच्या वेबसाईटची असं बघा की स्टार्टिंग आहे. आणि आज आपण काय शिकलो फ्लेक्समध्ये, फ्लेक्स बॉक्स. तर याची प्रॅक्टिस करायची आणि हा मेनू आयटम डिझाईन करून बघायचा. ओके, इथं काही क्वेश्चन आहे का. आता इनिशियली तुम्हाला डिझाईन मध्ये खूप इश्यूज येणार, हे मी स्वतः सांगतो. त्याचा रिझन असं आहे की ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर्टी यूज करता यात खूप कन्फ्युजन येणार आहे. बट ते कन्फ्युजन तुमचं केव्हा दूर होईल, जेव्हा तुम्ही मला मॅक्झिमम क्वेश्चन विचार. ओके, तर तुम्ही प्रॅक्टिस स्टार्ट करा आणि जस्ट ट्राय आउट करा, अशा प्रकारचा UI क्रिएट करायचा.
ओके, करा start. तोपर्यंत मी रेकॉर्डिंग ऑफ करतोय.